जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 278. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. चित्तलय स्थिती आणि आनंद स्थिती या एकरूप आहेत. चित्तलय झालाय, चित्त विसर्जित समर्पित झालंय आराध्याचरणी आणि आनंद मिळालेला नाही हे संभवत नाही. आणि आनंद मिळालेला आहे आणि चित्त अजूनही भरकटतंय हे शक्य नाही. त्यामुळे ही आनंद स्थिती प्राप्त करणं, अखंडानंद स्थिती प्राप्त करणं हे परमार्थ मार्गाचं ध्येय आहे असं संत आम्हाला सांगतात. आमचे महाराज आनंद, शांती आणि समाधान हे तीनही समानार्थी असे शब्द वापरतात आणि म्हणतात, मी समाधानाचा शोध घेतला आणि ते मला सापडलं आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो, समाधान ही खरी भगवंताची कृपा आहे. आणि या समाधानाप्रत जाणारा मार्ग हा श्रीरामचरणातूनच जातो. श्रीरामचरण हेच ते समाधानाचं स्थान आहे. त्याच्या व्यतिरिक्त या जगामध्ये समाधानाचं स्थान अन्य नाही. आणि त्या चरणांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजेच श्रीरामांचं नाम रूप लीला गुणधाम चिंतन, त्याचंच मनन, त्याचाच अखंड विचार, त्याचाच निदिध्यास, त्याचंच ध्यान आणि त्यामध्येच स्वतःला हरवून जाणं आहे. हे जो करतो तो मीपणानं उरत नाही. स्वतःचा मृत्यू स्वतःच्या डोळ्यांनी जिवंत देहानं असताना बघणं हे परमार्थीचं ध्येय असतं. आणि तदनुसार सद्गुरू त्याला त्या पथावरून हात धरून नेत असतात. आणि हळूहळू हा मी जसा जसा विसर्जित नाहीसा होऊ लागतो तसतसं फक्त आराध्य हेच थीम ऑफ लाईफ ज्याला आपण म्हणतो तसं बनून जातं. मग प्रत्येक चर अचर गोष्टींमध्ये, वस्तूंमध्ये, व्यक्तींमध्ये, पदार्थांमध्ये, परिस्थितीमध्ये ते आराध्याविरहित, सद्गुरूंविरहित, श्रीरामांविरहित असू शकत नाही. प्रत्येक गोष्टीचं कनेक्शन अगदी सहजच, ते लावावं लागत नाही, ते लागतं आणि त्याला ती चित्तलय स्थिती म्हणतात. आणि अशा वेळेला त्या भक्ताला, शिष्याला आपल्या आराध्याव्यतिरिक्त इतर कशाबद्दल बोलायला आवडत नाही. आणि जेव्हा ते आराध्याबद्दल बोलतात त्यावेळेला जर त्या आराध्याच्या अनुषंगानं स्वतःचं वर्णन आलं किंवा स्वतःची कथा आली तर ती कथा सांगण्यामागे त्यांचा स्वतःबद्दल सांगण्याचा हेतू नसून त्या आराध्याच्या गुणवर्णनाबद्दल, त्या आराध्याच्या थोरवीबद्दल, त्याच्या अकारण कृपेबद्दल, त्याच्या सर्व व्यापित्वाबद्दल त्याला सांगायचं असतं. हे सांगण्याचं कारण काकभुशुंडी गरुडाला जी कथा ऐकवतायत ती कथा स्वतःची आहे, पण भक्ताची कथा कधी त्याची स्वतःची त्या देहाची कथा नसते. त्या आत्म्याचा परमात्म्यासोबतचा जो संबंध असतो त्याची ती कथा असते. त्यामुळे हे लक्षात घेतलं तर आपल्याला प्रत्येक भक्ताची कथा ही भगवंतांचीच कथा आहे हे लक्षात येईल. आणि म्हणून संतजन भगवंतासोबत एकरूप आहेत असं आम्ही म्हणतो, नाही का. नाम रूप लीला गुणधाम आणि 6वं संत सांगितलं. हे संत भगवंतांसोबत एकरूप का याचं कारण इथे. आणि म्हणून ही काकभुशुंडींची कथा आपल्याला तुलसीदास सांगतायत. आपण बघितलं की बाल श्रीरामांची लीला, त्यांचं गुणवर्णन, त्यांचं रूपवर्णन अतिशय सुंदर शब्दांमध्ये काकभुशुंडींनी गरुडांसमोर केलं. पण
त्यांनी हेही सांगितलं की माझ्या मनात शंका आली की प्रभू ही कसली लीला करतायत लहान मुलांसारखी. जवळ गेलो की हसतात काय, मी पळून गेलो की रडतात काय, जेव्हा मी जवळ जाऊन त्यांच्या चरणांना स्पर्श करायला जातो तेव्हा वळून वळून माझ्याकडे बघत पळून काय जातात. ही कसली लीला, सच्चिदानंद घन प्रभू आहेत ना, मग ही कसली बाललीला करतायत, अशी शंका मनात येताच पुढे काय झालं त्याचं वर्णन आज तुलसीदास करतायत. म्हणाले, इतना मन आनत खगराया, रघुपति प्रेरित व्यापी माया, सो माया न दुखद मोहि काही, आन जीव इव संसृत नाही. हे पक्षीराज, मनात एवढीशी शंका येताच रघुनाथांनीच प्रेरित केलेल्या मायेनं माझ्यावर पकड घातली, मला व्यापून टाकलं बरं का. पण ती कशी माया होती रघुनाथांची, ती मला दुःख देणारी काही झाली नाही आणि इतर जीवांप्रमाणे संसारात पुन्हा टाकणारी सुद्धा झाली नाही. आणि खरं कारण काय आहे ज्यामुळे ही शंका माझ्या मनात आली ते आता सांगतायत काकभूषुंडी बरं का. आणि त्यामध्ये भगवंत कसे आहेत, त्यांचं स्वरूप कसं आहे याचं अतिशय सुंदर वर्णन करतायत, ते बघूया. म्हणाले, नाथ इहा कछु कारण आना, सुनहु सो सावधान हरि जाना, ज्ञान अखंड एक सीतावर, माया बस्य जीव सचराचर, जौ सब के रह ज्ञान एक रस, ईश्वर जीव ही भेद कहु कस, माया बस्य जीव अभिमानी, ईस बस्य माया गुण खानी, परबस जीव स्वबस भगवंता, जीव अनेक एक श्रीकंता, मुधा भेद यद्यपि कृत माया, बिनु हरि जाइन कोटि उपाया, रामचंद्र के भजन बिनु जो चह पद निर्वाण, ज्ञानवंत अपि सो नर, पशु बिनु पूछ बिषान, राका पति षोडस वही, तारागण समुदायी, सकल गिरिन धवलाई, बिनु रबि राति न जाई, ऐसे ही हरि बिनु भजन खगेसा, मिटई न जीवन के रकलेसा, हरि सेवक ही न व्याप अविद्या, प्रभु प्रेरित व्यापई ते ही विद्या, ताते नासन होई दास कर, भेद भगति बाडई विहंगंबर, भ्रमते चकित राम मोहि देखा, बिहसे सो सुदु चरित विशेषा. काकभूषुंडी सांगतायत, हे नाथ गरुडा, इथं काही दुसरंच कारण आहे. म्हणजे रघुनाथांनी प्रेरित केलेल्या मायेनं जरी माझ्यावर पकड टाकली तरी त्यामुळे मला दुःखरूप काही मी झालो नाही किंवा मला तिने संसारात टाकलं नाही. इथं कारण दुसरंच आहे, ते आता मी सांगतो, ते लक्ष देऊन ऐक. म्हणतायत, ज्ञान अखंड एक सीतावर, एक सीतापती श्रीरामच अखंड ज्ञानस्वरूप आहेत आणि जड चेतन असे सर्व जीव मायेच्या अधीन होणारेच आहेत. जर म्हणतायत बरं का काकभूषुंडी, जसं म्हटलं ना आधीच्या भागामध्ये की भेदभक्ती करण्यामध्ये म्हणजे तू देव मी सेवक या भावामध्येच अखंड राहून भजन करणाऱ्यांमध्ये काकभूषुंडी आहेत. द्वैतात राहून भक्ती करणं हेच त्यांच्या आयुष्याचं इतिकर्तव्य आहे आणि त्यामुळे म्हणतायत की
जीवांना जर अखंड ज्ञान असेल तर मग सांग की जीव आणि ईश्वर यांच्यात फरक तो काय राहिला. सर्व अभिमानी जीव मायेच्या अधीन आहेत आणि सत्वरजतमांनी युक्त अशी माया ईश्वराच्या अधीन आहे. जीव परतंत्र आहे आणि भगवान स्वतंत्र आहेत, म्हणूनच त्यांची भक्ती स्वतंत्र आहे, नाही का. त्यामुळे जीव परतंत्र आहेत आणि भगवंत स्वतंत्र आहेत. जीव अनेक आहेत पण श्रीपती भगवंत एकच आहेत. जरी मायेनं केलेला भेद असत्य आहे तरी भगवंतांच्या भजनाशिवाय कोट्यवधी उपाय करूनही तो जाऊ शकत नाही. पहा बरं, जीवभूत आणि ईश्वर यांमधला जो भेद आहे तो इथे तुलसीदासांनी स्पष्ट करून सांगितला आहे. जरी शंकराचार्य म्हणाले जीवो ब्रह्मैव ना परहा, तरी ते लक्ष साध्य होण्यासाठी काय केलं पाहिजे सांगतायत, भगवंतांचं भजन केलं पाहिजे. त्याशिवाय कोट्यवधी उपाय केल्यानं सुद्धा तो भेद जाऊ शकत नाही. जोवर आम्ही जीव अहंकारामध्येच आहोत तोवर अहम ब्रह्मास्मी असं म्हणणं सुद्धा हास्यास्पद आहे, सांगतात संत आम्हाला. ते काही भजन करण्याचा विधी नव्हे किंवा तो काही मंत्र नव्हे असं आम्हाला संत सांगतात. ती अनुभूती आहे, पण ती कोट्यवधी लोकांमध्ये एखाद्याला येते आणि ती सुद्धा ज्याला येते तो सुद्धा जर भक्तिमार्गी असेल तर नको बाबा मला, मी तुमच्या चरणाशी राहून तुमचं चरण सेवक बनून राहण्यातच मला धन्यता आहे म्हणतो काकभूषुंडीसारखा. त्यामुळे म्हणताय तिथे जीव परतंत्र आहे आणि भगवंत स्वतंत्र आहेत. जसं म्हटलं ना, भक्तिमार्गी संत आपल्या ग्रंथांमधून विशेषतः या श्रीरामचरितमानसमध्ये तुलसीदासांसारखे संत बहुतेक अनेक असे उत्तरेकडचे जे संत आहेत त्यांनी या भेदभक्तीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं आहे. वैष्णव पंथच यावर आधारलेला आहे, पण त्यामध्ये सुद्धा आपण ते वेगळे आणि आम्ही वेगळे असं न समजता ते स्टेप्स ऑफ रिअलायझेशन असं म्हटलं आहे. एके ठिकाणी स्वामीजींचं, विवेकानंदांचं वचन आहे की दीज आर बट द स्टेप्स ऑफ रिअलायझेशन. म्हणजे प्रत्येकाला ह्या द्वैत भक्तीमधूनच अद्वैतात जाता येतं जर जायची इच्छा असेल तर. पण तुकारामांसारखे संत आम्हाला सांगतात की आमची इच्छाच नाही, तू देव मी भक्त ऐसे करी, यामध्येच त्यांना आनंद आहे. आणि ते रिअलायझेशन काय आहे हे आम्हाला इथे तुलसीदास सांगतायत की परबस जीव स्वबस भगवंता. ज्या वेळेला आम्ही परवश आहोत हे आम्हाला माहीत आहे, नाही का. प्रत्येक घटकेला आम्हाला माहीत असतं की आम्ही परवशच आहोत. आम्हाला काय माहीत असतं भविष्याच्याबद्दल, पुढच्या क्षणी काय होणार आहे ह्याची कल्पना असते. जर नाही तर आम्ही स्वतंत्र आहोत जीव म्हणून, हे असं कसं म्हणावं म्हणतात तुलसीदास. त्यामुळेच महाराजांचा आग्रह, सर्व संतांचा आग्रह की तुम्ही पूर्णाला धरा. ज्याला सर्व माहीत आहे त्याला धरल्याशिवाय तुमच्या मनातली व्यग्रता, भीती, क्लेश आणि भविष्याची चिंता दूर होणं शक्य नाही. पण ते धरलं पाहिजे कसं, तर समर्पित बुद्धीनं. जे सुरुवातीला म्हटलं चित्तलय, बुद्धीचा लय झाला पाहिजे. तो लय झाल्यानंतरच खरं समर्पण होतं आणि मग भीती, भय, व्यग्रता, चिंता, काळजी सगळं काही नाहीच होतं. कारण ज्या वेळेला पूर्णाला घट्ट धरलं की आमचे महाराज म्हणतात त्या पूर्णाचे गुण तुमच्यामध्ये यायला लागतात आणि त्या पूर्णाच्याच कृपेनं एक दिवस पूर्ण होतो आपण. त्यामुळे इथे सांगतायत की जरी मायेनं केलेला भेद असत्य, मुधा भेद जद्यपि कृत माया. मायेनं केलेला हा भेद जरी असत्य असला तरी भगवंतांच्या भजनाशिवाय कोट्यवधी उपायानंही तो जाऊ शकत नाही. श्रीरामांच्या भजनाशिवाय ज्याला मोक्षपद हवं आहे असा मनुष्य ज्ञानवंत असून सुद्धा ज्ञानवंत अपिसो नर पशुविनु पूछ बिशाना. शेपूट आणि शिंग यांच्याशिवाय असलेल्या पशुसारखा आहे जर तो भक्त नसेल तर. सांगतायत श्रीरामांच्या भजनाशिवाय म्हणजे नामस्मरणाशिवाय, भजनम नामरसनम. जिथे जिथे उत्तरेकडचे संत भजन हा शब्द वापरतात त्याचा इज इक्वल टू नाम
असा त्याचा अर्थ असतो. भजन में हो ना, म्हणजे नामात आहात ना. भजन म्हणजे आपण जसं टाळ मृदुंग घेऊन भजन करणं त्याला भजन समजतो, ते भजन नव्हे खऱ्या अर्थानं. नामस्मरण सतत अखंड असणं म्हणजे भजनात असणं. आणि तेच इथं सांगितलंय, श्रीरामांच्या नामस्मरणाशिवाय ज्याला मोक्षपद हवंय तो ज्ञानवंत मनुष्य असला तरीसुद्धा पशुवत आहे. पुढे म्हणाले की सगळी तारांगणं आहेत, म्हणजे संपूर्ण तारांगणासहित 16 कलांनी पूर्ण असा चंद्र उदय पावला आणि जितके पर्वत आहेत त्या सर्वांना दावा न लागला तरीसुद्धा सूर्याचा उदय झाल्याशिवाय रात्र नाहीशी होत नाही. पहा बरं, म्हणजे कसं उदाहरण दिलंय पहा, की असा संपूर्ण चंद्र, पूर्ण सगळं तारांगण, सगळं आकाशात उदित झालं तरीसुद्धा त्या प्रकाशानं सूर्याचा प्रकाश झाला असं आपण म्हणू शकत नाही, नाही का. आणि सर्व पर्वतांवर जरी अग्नी लागला, दावाग्नी लागला, तरी त्या उजेडानं सुद्धा आम्ही सूर्य उगवला म्हणू शकत नाही. तसं म्हणतायत हे पक्षीराज, ऐसे ही हरी बिनु भजन कस खगेसा, मिटईन जीवन केर कलेसा. हे पक्षीराज, याचप्रमाणे श्रीहरींच्या नामस्मरणाशिवाय जीवांचे क्लेश नाहीसे होत नाहीत. पण हरिसेवकही न व्याप अविद्या, श्रीहरींच्या सेवकाला मात्र अविद्या बाधत नाही, उलट प्रभूंच्या कृपेनं त्याला विद्याचं व्यापून टाकते. म्हणून म्हणतायत की हे पक्षीश्रेष्ठा, भगवंताच्या दासाचा नाश कधी होत नाही, उलट भेद भगती बाढई बिहंग बर. भेद भक्ती वाढते, दास्यत्व वाढतं. आणि श्रीरामांनी जेव्हा हे बघितलं की भ्रमामुळे मी चकित झालोय त्यांना बघून, तेव्हा हसू लागले माझे श्रीराम. आता ती विशेष कथा मी तुला सांगतो, ती ऐक. असं म्हणून काकभुशुंडी पुढची कथा सांगतायत. आता म्हणाले, तेही कौतुक कर मर मुन काहू, जाना अनुजन मातु पिता हूँ, जानू पानी धाये मोहि धरना, श्यामल गात अरुण कर चरना, तब मैं भागी चले उर्गारी, राम गहन कह भुजा पसारी, जिमि जिमि दूरी उडाऊं आकाशा, तह भुज हरि देखऊं निज पासा. हे गरुडा, श्रीरामांनी जी लीला केली त्याचं मर्म कुणालाही समजलं नाही. म्हणजे माझ्याबरोबर जो खेळ ते खेळत होते ते कुणालाच कळलं नाही. त्यांच्या लहान भावंडांनाही कळलं नाही, त्यांच्या मातापित्यांनाही कळलं नाही. पण श्यामल शरीर, लाल लाल इवलेसे तळहात, लाल गोड चरण, तळवे असं असलेले बालरूप श्रीराम रांगत रांगत मला पकडायला धावले. तेव्हा गरुडा मी पळू लागलो. श्रीरामांनी मला पकडण्यासाठी हात पुढे केला आणि जसा जसा मी आकाशात दूर उडत होतो तसा तसा माझ्या मागे श्रीहरींचा हात मला पकडायला येत असल्याचं मला दिसत होतं. पहा बरं प्रभूंची लीला. आणि असं झालेलं बघून पुढे काय झालं, ब्रह्मलोक लगी गयऊ मैं, चितयऊ पाछ उडात, जुग अंगुल कर बीच सब, राम भुजहि मोहितात, सप्ता बरन भेद करी, जहाँ लगे गति मोरी, गयऊ तहाँ प्रभु भुज निरखी, व्याकुल भयऊ बहोरी. मी असाच उडत उडत ब्रह्मलोकात गेलो आणि उडत असताना सुद्धा मी मागं जेव्हा वळून बघत होतो तर हे गरुडा, रामांचा हात आणि मी यांच्यामध्ये 2च बोटांचं अंतर होतं. असा अखंड तो श्रीहरींचा हात माझ्या पाठलाग करत होता. 7 आवरणं अवकाशातली भेदून मी जिथवर जाऊ शकत होतो तिथवर मी गेलो. पण तिथं सुद्धा प्रभूंचा हात माझ्या मागं बघून मी व्याकुळ झालो. आणि मी व्याकुळ झालो तेव्हा मुदेऊ नयन त्रसित
जब भयऊ, पुनि चितवत कोसलपुर गयऊ। मोहि बिलोके राम मुसुकाहि, बिहसत तुरत गयऊ मुख माहि। उदर माझ सुनु अंडज राया, देखेऊ बहु ब्रह्मांड निकाया। अति विचित्रतः लोक अनेका, रचना अधिक एक ते एका। कोटिन्ह चतुरानन गौरीसा, अगणित उडग नर बिरजनीसा। अगणित लोक पाल जमकाला, अगणित भूधर भूमि बिसाला। सागर सरिसर विपिन अपारा, नाना भांति सृष्टि विस्तारा। सुरमुनि सिद्ध नाग नर किन्नर, चारि प्रकार जीव सचराचर। जो नहीं देखा नहीं सुना, जो मनहु न समाई। सो सब अद्भुत देखे हूँ, बरनि कवनि विधि जाई। एक एक ब्रह्मांड महु, रहूं बरस सत एक। एहि विधि देखत फिरहूँ मैं, अंड कटाह अनेक। लोक लोक प्रति भिन्न विधाता, भिन्न विष्णु शिव मनु त्रिदिशि त्राता। नर गंधर्व भूत बेताला, किन्नर निशिचर पशु खग ब्याला। देव दनु जगन नाना जाति, सकल जीव तह आनहि भांति। महिषरी सागर सरगिरि नाना, सब प्रपंच तह आनहि आना। अंडकोश प्रति प्रति निज रूपा, देखेऊ जिनस अनेक अनुपा। अवधपुरी प्रति भुवन निनारी, सरजो भिन्न भिन्न नर नारी। दशरथ कौसल्या सुनुताता, विविध रूप भरतादिक भ्राता। प्रति ब्रह्मांड राम अवतारा, देखऊ बाद विनोद पारा। भिन्न भिन्न मैं दीख सबु, अति विचित्र हरि जान। अगणित भुवन फिरेऊ प्रभु, रामन देखेऊ आन। सोई शिशुपन सोई शोभा, सोई कृपाल रघुवीर। भुवन भुवन देखत फिरहूँ, प्रेरित मोह समीर। काय लीला करतात पहा प्रभू आपल्या भक्तांबरोबर. काकभुशुंडी सांगतायत, माझ्या मागे प्रभूंचा हात बघून मी व्याकुळ झालो, भयभीत झालो, डोळे मिटून घेतले आणि डोळे उघडून बघतो तो मी पुन्हा अयोध्यापुरीत पोचलो होतो. आणि मला बघून श्रीराम मंद हास्य करू लागले. ते हसत असल्याचं बघून मी पटकन त्यांच्या तोंडात शिरलो. बरं का. हे सर्व त्या काकभुशुंडींचे चित्तलय स्थितीमध्ये, त्याही पलीकडे समाधी अवस्थेमध्ये, त्याही पलीकडे असे झालेले अनुभव आहेत जे देह मनबुद्धीच्या पलीकडचे आहेत. त्यामुळे सांगतायत, हे पक्षीराज, मी त्यांच्या पोटामध्ये तोंडात शिरलो आणि त्यांच्या पोटात श्रीरामांच्या अनेक ब्रह्मांडांचे समूह बघितले. अनेक प्रकारचे लोक होते, एकापेक्षा एक सुंदर रचना त्या ब्रह्मांडांची होती. कोट्यवधी ब्रह्मदेव होते, कोट्यवधी शिव होते, अगणित तारांगण, सूर्य चंद्र, अगणित लोकपाल, यम काल, अगणित पर्वत, विशाल भूमी, असंख्य समुद्र, नद्या, तलाव, वन आणि विविध प्रकारचा सृष्टीचा विस्तार मी बघितला.
देव, मुनी, सिद्ध, नाग, मनुष्य, किन्नर असे 4 प्रकारचे चेतन जीव बघितले, ज्याची कल्पनाही करू शकत नाही, जे कधी बघितलेलं नाही, ऐकलेलं नाही, अशी ती सर्व सृष्टी मी बघितली. मग तिचं वर्णन मी कसं बरं करू? एकेका ब्रह्मांडांमध्ये मी 100 वर्ष राहिलो आणि अशा प्रकारे अनेक ब्रह्मांड बघत फिरलो. जसं टाईमलेस स्टेटमध्ये ती वेळ प्रसरण पावते असं सांगतात संत सूक्ष्मामध्ये, तसं इथे हे वर्णन आहे की एकेका ब्रह्मांडामध्ये 100 वर्ष हे काकभुशुंडी राहिले. सांगतायत प्रत्येक लोकामध्ये भिन्न भिन्न ब्रह्मदेव आहेत, भिन्न भिन्न विष्णू आहेत, शिव आहेत, मनु, दिक्पाल, माणसं, गंधर्व, किन्नर, भूत, वेताळ, राक्षस, पशु, पक्षी, सर्प, विविध देव आणि दैत्यगण होते. सर्व जीव वेगवेगळ्याच प्रकारचे होते, विविध प्रकारची सृष्टी होती. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये मी स्वतःचं रूप बघितलं बरं का. आणि अनेक अनुपम दिव्य वस्तू बघितल्या. प्रत्येक भुवनामध्ये निराळी अयोध्यापुरी होती, निराळी शरयू होती, विविध प्रकारचे नरनारी होते. हे तात दशरथ, कौसल्या, भरतादी बंधूंचं वेगवेगळं रूप मी प्रत्येक ब्रह्मांडात बघितलं. प्रत्येक ब्रह्मांडामधला रामावतार आणि त्यांची बाललीला बघत फिरलो. हे हरिवाहना, मी सर्व काही भिन्न भिन्न आणि अतिशय विचित्र बघितलं. अगणित ब्रह्मांडांमधून मी फिरलो, पण प्रभू राम न देखेवान, प्रभू श्रीरामांना मात्र वेगळ्या रूपात बघितलं नाही. याला अनन्यता म्हणतात. या अनन्य भावामध्ये जो दृढ होतो त्याला आपल्या आराध्याचं एकच रूप मनःपटलावर इतकं घट्ट बसतं की त्या समाधी अवस्थेमध्ये जिथं सर्वच एकरूप आहे तिथं सुद्धा भिन्नत्वानं त्याला आपल्याच आराध्याचं रूप दिसतं. तिथे भिन्नता असू शकत नाही. आणि दिस इज द पॉइंट ऑफ हायेस्ट कॉन्सन्ट्रेशन असं आम्हाला संत सांगतात. त्यामुळे त्या एक गुरु, एक रूप या सगळ्याच्या अनन्यतेचं रहस्य. अनन्यता भंग झाली म्हणजे केवळ भक्ती भंग झाली असं नव्हे, तर अनन्यता भंग झाली म्हणजे आमचा पुढचा परमार्थाचा मार्गच खुंटला तिथे. कारण अनन्यतेशिवाय जी एकाग्रता ध्यानासाठी अभिप्रेत आहे ती साधूच शकत नाही. आणि या वेळेला जर आम्ही सर्व एकच आहेत असं म्हणत राहिलो तर ती अनन्यताही साधत नाही, ती एकाग्रताही साधत नाही आणि पुढच्या कोणत्याच गोष्टी परमार्थ मार्गामधल्या साधू शकत नाहीत. म्हणून त्या अनन्यतेचं महत्त्व आहे. आणि इथे त्यामुळे सांगतायत श्रीरामांना मात्र मी त्याच रूपात प्रत्येक ब्रह्मांडामध्ये बघत राहिलो. कसे दिसत होते? सर्वत्र तेच लहान कोवळं पण त्यांचं, तीच ती शोभा आणि कृपा निधान असे श्री रघुवीर. अशा प्रकारे म्हणतायत मोहरूपी वायूमुळे. बरं का, मी भुवनांमधून हे सर्व बघत फिरत होतो आणि असं फिरत फिरतच भ्रमत मोहि ब्रह्मांड अनेका, बीते मनहु कल्पसत एका. फिरत फिरत निज आश्रम आयऊ, तह पुनि रही कछु काल गमायऊ. निज प्रभु जन्म अवध सुनि पायऊ, निर्भर प्रेम हर्षि उठि धायऊ. देखऊ जन्म महोत्सव जाई, जेहि विधि प्रथम कहा मैं गाई. अशा रीतीनं अनेक ब्रह्मांडातून भटकत 100 कल्प निघून गेले. फिरत फिरत मी आपल्या आश्रमात आलो, तिथं काही काळ राहिलो. पण जेव्हा मला समजलं की प्रभूंनी पुन्हा अयोध्येत जन्म घेतलाय तेव्हा अतिशय प्रेमानं आणि आनंदानं तिकडं धाव घेतली. तो जन्मोत्सव बघितला ज्याचं वर्णन मी तुला पूर्वी सांगितलं. आणि पुढे सांगतायत कसे ते व्याकुळ झाले होते, काय त्यांच्या मनाची अवस्था त्या मोहामुळे झाली होती ते सांगतायत. राम उदर देखेऊ जगनाना,
देखत बनई न जाई बखाना, तह पुनि देखे राम सुजाना, मायापति कृपाल भगवाना, करऊं विचार बहोरी बहोरी, मोह कलिल व्यापित मति मोरी, उभय घरी मह में सब देखा, भयमु भ्रमित मन मोह विशेषा, देखि कृपाल बिकल मोहि, बिहसे तब रघुबीर, बिहसत ही मुख बाहिर, आयऊ सुनुमति धीर, सोई लरिकाई मोसन, करन लगे पुनि राम, कोटि भांति समुझावऊं, मनु न लहई विश्राम. म्हणतायत की श्रीरामांच्या उदरामध्ये अनंत विश्व मी बघितली, पाहतच राहावी असं वाटत होतं. त्यांचं वर्णन करू शकत नाही. आणि तिथं सगळ्या ठिकाणी मी सर्वज्ञ जे मायापती आहेत आणि कृपानिधान आहेत अशा भगवंत श्रीरामांना बघितलं. मी वरचेवर विचार करत होतो, पण मोह कलिल व्यापित मती मोरी. पहा बरं, या अवस्थेमध्ये सुद्धा मोह होऊ शकतो, संशय येऊ शकतो. अर्थात इथं त्याचं कारण जगताचं हित, त्यांच्या कथेमधून अनेक हितं साधली जात आहेत आजसुद्धा काकभूषुंडींच्या, म्हणून ते घडवलं गेलं. पण आम्हाला सावध करण्यासाठी सुद्धा हे आहे की कोणत्याही घटकेपर्यंत, कोणत्याही साधनेच्या स्तरापर्यंत आमचा बुद्धिभेद माया करू शकते इन व्हेरियस डिस्गायसेस. खूप विविध प्रकार असतात मायेचे. जसं पूर्वी आपण म्हटलं तसं म्हणतायत, ही माझी बुद्धी मोहरूपी चिखलानं जणू बरबटलेली होती. हे सर्व मी 2च घटकांमध्ये बघितलं. पहा बरं, काय खरंच मनात विशेष असा मोह उत्पन्न झाल्यामुळे मी थकून गेलो सांगतायत. आणि मी व्याकुळ झाल्याचं बघून कृपानिधान रघुनाथ हसू लागले. ते हसायला लागताच हे धीर बुद्धी गरुडा, मी त्यांच्या तोंडातून बाहेर आलो आणि श्रीराम माझ्याबरोबर पुन्हा लहान मुलासारखं खेळू लागले. विविध प्रकारांनी मी मनाची समजूत काढत होतो की हे जे लहान श्रीराम माझ्या पुढे बालरूपात दिसत आहेत, त्यांच्याच उदरात मी एवढी असंख्य विश्व बघितली, पण तरीसुद्धा मनाचा भ्रम काही दूर होत नव्हता, चैन पडत नव्हतं. आणि ज्या वेळेला असं होऊ लागलं, मी फारच व्यग्र झालो, तेव्हा देखि चरित यह सो प्रभुताई, समुझत देह दशा बिसराई, धरनी परे मुख आवन बाता, त्राही त्राही आरत जन त्राता, प्रेमाकुल प्रभु मोहि विलोकी, निज माया प्रभुता तब रोकी, कर सरोज प्रभु मम सिर धरियो, दीन दयाल सकल दुख हरियो, कीन्ह राम मोहि विगत विमोहा, सेवक सुखद कृपा संदोहा, प्रभुता प्रथम विचारी विचारी, मन मह होई हर्ष अति भारी. म्हणतायत की ते बालचरित्र बघून आणि प्रभूंच्या पोटांमध्ये जे त्यांचं मोठेपण, विश्वव्यापीपण बघितलं, त्याचं स्मरण झाल्यावर माझं देहभान हरपलं. आणि त्राही त्राही आर्त जनत्राता, आर्तजनांचे, दीनजनांचे रक्षक, माझं रक्षण करा, रक्षण करा असं म्हणून मी भूमीवर लोटांगण घातलं. शब्द फुटत नव्हता माझ्या तोंडातून. आणि असा प्रेम व्याकुळ मी झालेलं बघून प्रभूंनी काय केलं, निज माया प्रभुता तब रोकी, प्रभूंनी आपल्या मायेचा प्रभाव रोखला, आपले करकमल माझ्या मस्तकावर ठेवले. आणि अशा रीतीने दीनदयाळ प्रभूंनी माझं पूर्ण दुःख हरण केले.
सेवक सुखदाता असे प्रभू आहेत. कृपा निधान प्रभू अशा श्रीरामांनी माझा मोह पूर्णपणे घालवला. कीन राम मोही बिगत बिमोहा. आणि त्यामुळे त्यांची पूर्वीची जी थोरवी होती ती आठवून मला अतिशय आनंद झाला. प्रभूंची ती भक्तवत्सलता बघून मी अजून प्रेम व्याकुळ झालो. खूप प्रेम निर्माण झालं हृदयामध्ये आणि आनंदानं सजल नेत्रांनी पुलकित होऊन हात जोडून मी त्यांना अनेक प्रकारे प्रार्थना करू लागलो. आणि ही जेव्हा प्रार्थना त्यांनी ऐकली तेव्हा प्रभूंनी काय केलं? सुनी सप्रेम मम बानी देखी दीन निज दास, बचन सुखद गंभीर मृदु बोले रमा निवास. काक भुसुंडी मागुबर अति प्रसन्न मोहि जानी, अनिमादिक सिद्धि अपर रिधि मोक्ष सकल सुख खानी. माझं ते प्रेमपूर्वक बोलणं ऐकून आणि मी दीनहीन असा दास झालो आहे आता हे बघून, समर्पित झालो आहे हे बघून रमा निवास श्रीराम अतिशय गोड सुखदायक गंभीर आणि कोमल वाणीनं म्हणाले, हे काकभुशुंडी, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहे हे लक्षात घे आणि तू वर माग. अणिमादी सिद्धी, अष्टसिद्धी, अनेक इतर रिद्धिसिद्धी आणि संपूर्ण सुखाची खाण असलेला मोक्ष हे तुला हवंय का? पुढे अजून काय हवंय का विचारलं प्रभूंनी. ज्ञान विवेक बिरति विज्ञाना, मुनि दुर्लभ गुण जे जगनाना. आजु देहु सब संशय नाही, मागु जो तो ही भाव मन माही. सुनि प्रभु बचन अधिक अनुरागेऊ, मन अनुमान करन तब लागेऊ. प्रभु कह देन सकल सुख सही, भगति आपनी देन न कही. काय खरंच श्रीराम काकभुशुंडींना म्हणतायत की वर माग. आणि मादिक सिद्धी हवे आहेत का तुला? मोक्ष हवाय का? ज्ञान हवंय का? विवेक वैराग्य विज्ञान हवंय का? मुनींनाही दुर्लभ असलेले गुणविशेष हवेत का? हे सर्व आज मी तुला देईन यात शंका नाही, तुला जे आवडेल ते माग, असं श्रीरामांनी काकभुशुंडींना सांगितलं. आणि प्रभूंचं ते बोलणं ऐकून प्रेमाचं भरतं आलं मला, असं सांगतात काकभुशुंडी. आणि मी मनात विचार करू लागलो, ही सर्व सुख मला देतो असं सांगतायत प्रभू, हे खरं आहे, पण भगती आपणी देन न कही, आपली भक्ती देण्याची गोष्टच काढली नाही प्रभूंनी. पहा कसे असतात भक्त. आणि आम्ही लौकिकातला घर बंगला, मुलांचं शिक्षण, लग्न या गोष्टी प्रभूंकडे मागत असतो. म्हणजे काय त्याची तुच्छता प्रभूंना वाटत असेल. म्हणूनच आमचे महाराज म्हणाले ना, हिंग जिऱ्याचं गिऱ्हाईक, आम्ही पुढेच सरकत नाही असं आम्हाला संत सांगतात. आणि काकभुशुंडींसारखे आम्हाला शिकवतात की सर्व काही देतो सांगून सुद्धा रिद्धिसिद्धी तुझ्या पायाशी लोळतील, मोक्षसुख मिळेल हे सर्व सांगून सुद्धा, ज्ञान विवेक वैराग्य गुणविशेष सर्व देतो हे सांगून सुद्धा काकभुशुंडींच्या मनात विचार येतोय, हे सर्व देतो म्हणतायत, भक्ती देतो का नाही म्हणत आहेत. आणि म्हणून मनात विचार करतायत काकभुशुंडी, भगतिहीन गुण सब सुख ऐसे, लवन बिना बहु बिंजन जैसे. भजनहीन सुनक सुख कवने काजा, अस बिचारी बोले खगराजा. हे गरुडा, मला कळे ना प्रभूंनी भक्ती देण्याबद्दल का बोलले नाहीत, पण मी विचार केला, मिठाशिवाय सर्व प्रकारचे विविध भोजन पदार्थ असले तरी ते बेचव असतात, तसे भक्ती रहित हे सर्व गुण, सर्व सिद्धी, सर्व सुख
त्यांची काय किंमत? फिकी आहेत ती सर्व. भजनाविना, नामस्मरणाशिवायचं सुख काय कामाचं? असा विचार करून हे पक्षीराज मी म्हणालो, जौ प्रभु होई प्रसन्न बर देहु, मो पर करहु कृपा हरुनीहु, मन भावत बर मागऊ स्वामी, तुम उदार उर अंतर जामी. अविरल भगति विशुद्ध तव, श्रुति पुराण जो गाव, जेहि खोजत जोगी समुनि, प्रभु प्रसाद को पाव. भगत कल्पतरु प्रणत हित, कृपा सिंधु सुखधाम, सोई निज भगति मोहि प्रभु, देहु दया करी राम. मी म्हणालो, हे प्रभो, जर तुम्ही इतके प्रसन्न होऊन मला वरदान देताय आणि माझ्यावर इतकं प्रेम आहे तुमचं, कृपा वर्षाव करताय, तर हे स्वामी, मला जो मनभावन वर आहे तो मी तुम्हाला मागतो. तुम्ही उदार आहात, मनातलं जाणणारं अंतर्यामी आहात आणि त्यामुळे तुमची जी प्रगाढ, अविरळ, विशुद्ध भक्ती, जी श्रुती आणि पुराण गातात, ज्याची महती, हे योगीश्वर आणि मुनी जी शोधत असतात, म्हणजे मोठमोठे योगी मुनी ज्या भक्तीच्या शोधार्थ असतात आणि तुमच्या केवळ कृपेनंच कुणी विरळाच जी प्राप्त करून घेऊ शकतो, अशी भक्ती मला द्या. हे भक्तांना मनोवांछित फल देणारे कल्पवृक्ष आहात तुम्ही. शरणागताचे हितकारक आहात, कृपासागर आहात, सुखधाम आहात. हे सुखधाम श्रीरामा, माझ्यावर दया करा आणि मला आपली तीच भक्ती द्या. आणि इतकं अनन्य शरण होऊन जेव्हा मी ती भक्ती मागितली, एवमस्तु कही रघुकुल नायक, बोले बचन परम सुखदायक. सुनुबायस तई सहज सयाना, काहे न मागसी अस बरदाना. सब सुख खानी भगति तई मागी, नहीं जग को तो हुई सम पड़ भागी. जो मुनि कोटि जतन नहीं लहही, जे जप जोग अनल तन दहही. रीछिउ देखी तोरी चतुराई, मागे हूँ भगति मोहि अति भाई. सुनु विहंग प्रसाद अब मोरे, सब शुभ गुण बसी हहि उर तोरे. भगति ज्ञान विज्ञान विरागा, जोग चरित्र रहस्य विभागा. जानब तै सब ही कर भेदा, मम प्रसाद नहीं साधन खेदा. माया संभव भ्रम सब, अबन व्यापी हहि तोहि. जाने सुब्रह्म अनादि अज, अगुण गुना कर मोहि. मोहि भगत प्रिय संतत, अस विचारी सुनु काग. काय बचन मन मम पद, करे सु अचल अनुराग. श्रीराम तथास्तु म्हणाले आणि अशा रघुवंशाच्या स्वामींनी आणि सुखदात्या प्रभूंनी म्हणलं मला की, हे काक, तू स्वभावतःच बुद्धिमान आहेस, मग असं वरदान का बरं मागणार नाहीस? सर्व गुणांची खाण असलेली भक्तीच तू मागितलीस. जगामध्ये तुझ्यासारखा बडभागी नाही, भाग्यशाली नाही. जे मुनी तप योग करून शरीर झिजवतात, त्यांना सुद्धा कोट्यवधी प्रयत्न करूनही जी भक्ती मिळत नाही, तीच भक्ती तू मागितलीस. त्यामुळे तुझ्या चातुर्यावर मी प्रसन्न झालो आणि मला हे फार आवडलं तू मागितलेलं, बरं का. त्यामुळे हे पक्ष्या आता ऐकून घे, माझ्या कृपेमुळे आता सर्व शुभ गुणसुद्धा तुझ्या हृदयात निवास करतील.
पहा बरं काय म्हणाले, भक्तीसोबतच ज्ञान विज्ञान वैराग्य योग माझ्या लीला आणि त्यांचं रहस्य आणि त्यांचे विभाग त्यातला भेद या सर्वांचं रहस्य माझ्या कृपेनं तू जाणशील. मम प्रसाद नाही साधन खेदा, तुला साधनाचे कष्टच होणार नाहीत त्यामुळे, कारण माझ्या कृपेनं तू सर्व काही प्राप्त करशील. म्हणजे यामध्ये भगवंतांना हे देखील सांगायचं आहे की भक्ती जर प्राप्त झाली तर त्याच्या मागे सर्व गुण ज्ञान योग वैराग्य सर्व त्याच्या मागेच येतं. म्हणून आमचे महाराज म्हणतात, नामस्मरण करा, ते विवेक आणि वैराग्य मी बघून घेतो. प्रत्येक गोष्ट जी सद्गुरू सांगतात त्यामध्ये इतका खोल गर्भितार्थ असतो आणि ह्या संत ग्रंथांच्या पठणामधून आम्हाला महाराजांच्या वचनांचा अर्थ हळूहळू उमगायला लागतो. आणि मग आमचे सद्गुरू काय आहेत, इथे जसं काकभुशुंडींना श्रीरामांनी त्यांचं निजस्वरूप दाखवलं कृपा करून, तसं जर खरी तळमळ लागली, खरा अनन्यभाव आला आणि खरी भक्ती किंवा भक्तीच हवी हा दृढ भाव जरी हृदयात निपजला तर मग आम्हाला सद्गुरू त्यांच्या कृपेनं त्यांचं निजस्वरूप श्रीरामांसारखंच, जे ते श्रीरामरूपच आहेत, ते दाखवतील. त्यामुळे इथे सांगतायत, श्रीराम सांगतायत की तुला साधनाचे कष्ट होणार नाहीत, मायाजनित भ्रम तुला आता कधीच बाधणार नाहीत. मी अनादी आहे, अजन्म आहे, प्रकृतीच्या गुणांनी रहित आहे आणि गुणातीत अशा दिव्य गुणांची खाण आहे हे जाण. आणि ऐक काकभुशुंडी, मला भक्त हेच अखंड सतत प्रिय आहेत असा विचार करून काया वाचा मनानं माझ्या चरणी अखंड प्रेम बाळग असं सांगून श्रीरामांनी आता स्वतःचा सिद्धांत, निज सिद्धांत सांगायला सुरुवात केली आहे. आपल्या भक्तीबद्दल सांगायला सुरुवात केली आहे आणि ते काकभुशुंडी गरुडाला ऐकवत आहेत. फार सुंदर भाग आहे ज्यामध्ये नंतर काकभुशुंडी देखील आम्हाला भक्तीचं, ज्ञानाचं, गुरूंचं हे सर्व महत्त्व सांगणार आहेत. जो भाग आपण पुढच्या वेळेस बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.